नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण 2025-26च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. QS वर युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या भारतीय शिक्षण संस्थेला प्रथम स्थान मिळाले आहे? याचे योग्य उत्तर आहे IIT दिल्ली यांना. ऊर्जा संकटामुळे इंधनाचे रेशनिंग सुरू करणारा पहिला युरोपियन संघ कोणता बनलेला आहे? तर स्लोव्हेनिया. याचं योग्य उत्तर आहे. वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी निगोल वन उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर उत्तर आहे याचं मणिपूर या राज्याने वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी निगोल वन उपक्रम सुरू केलेला आहे. सरस्वती सन्मान 2025ने कोणाला सन्मानित केले जाईल? तर राजकुमार मुखोपाध्याय हे याचे योग्य उत्तर आहे. राजकुमार मुखोपाध्याय यांना सरस्वती सन्मान 2025ने सन्मानित केले जाईल. इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महाग क्रिकेट संघ कोणता बनला आहे? उत्तर रॉयल चॅलेंजर बंगळुरू. अलीकडेच कोणत्या देशाने पश्चिम आशियाई संकटामुळे आणीबाणी घोषित केली आहे? उत्तर फिलिपिन्स. फिलिपिन्स या देशाने अलीकडेच पश्चिम एशियाई संकटामुळे आणीबाणी घोषित केली आहे. शेतीविषयक सल्ला देण्यासाठी लॉन्च केलेल्या AI प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? भारत विस्तार. याचे योग्य उत्तर आहे. भारत विस्तार हे शेतीविषयक सल्ला देण्यासाठी लॉन्च केलेल्या AI प्लॅटफॉर्मचे नाव आहे. नेक्स्ट, समान नागरी कायदा UCC लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते आहे? तर गुजरात हे याचे योग्य उत्तर आहे. गुजरात हे UCC लागू करणारे भारतातील दुसरे राज्य आहे. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? तर पाकिस्तान हा 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश आहे. बहुराष्ट्रीय द्विवार्षिक ककाडू सराव 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशात हा आयोजित करण्यात आलेला आहे. कोणता सराव? ककाडू. ब्रिक्स द्वारे महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर कल्पना सोरेन्स. इंडियन ओपन 2026 स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे याचं अनहत सिंग यांनी. कॉमनवेल्थ युथ गेम 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? माल्टा हा देश 2027 चे कॉमनवेल्थ युथ गेमचे यजमानपद भूषविणार आहे. नॅशनल पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये शॉर्टपुटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू कोण आहे? रिया सोळंकी. मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना ही कोणत्या राज्य सरकारच्या 2026-27 अर्थसंकल्पाचा भाग आहे? हिमाचल प्रदेश. उत्तर याचं आहे हिमाचल प्रदेश. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात यश झळकविणारी महिला खेळाडू फेनी उटा गुसी मनिंद कोणत्या देशाची आहे? तर ही रवांडाची आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? उत्तर 13वे स्थान. 2026 मध्ये ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये भारताला कितवे? 13वे स्थान मिळालेले आहे. शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी मोफत नाश्ता योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याने शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी मोफत नाश्ता योजना सुरू केलेली आहे. राष्ट्रीय दंतचिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहे? तर उत्तर आहे याचं संजय तिवारी. जनगणना 2027 साठी कोणाला ब्रँड एम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले? उत्तर सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक यांना जनगणना 2027 साठी ब्रँड एम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. UK हाऊस ऑफ कॉमन्समध्ये महिला सक्षमीकरण पुरस्कार मिळवणारी भारतीय अभिनेत्री कोण आहे? ऋतुपर्णा सेनगुप्ता. भारताचे पहिले LPG ऑटोमेटेड टेलर मशीन कुठे स्थापित करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम. फ्रान्सच्या लीजन ऑफ ऑनर कमांडर रँकने सन्मानित होणारे पहिले भारतीय राजदूत कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे जावेद अशरफ. जावेद अशरफ हे फ्रान्सच्या लीजन ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले राजदूत ठरले आहेत. जगातील 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात वेगाने चढाई करण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर उत्तर आहे याचं भूपती राजू अनमेश वर्मा यांनी. 2024-25 दरम्यान भारतातील
प्रमुख कापड निर्यातदार राज्य कोणते होते? तर तमिळनाडू याचे योग्य उत्तर आहे. तमिळनाडू हे 2024-25 दरम्यान भारतामधील प्रमुख कापड निर्यात राज्य आहे. प्रसिद्ध चाप चरकुड उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा मिझोराम राज्याशी संबंधित आहे. कोणता उत्सव? चाप चरकुड उत्सव. भारतात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी अलीकडेच कोणता उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? कृषी सखी. कृषी सखी हा उपक्रम भारतात महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेला आहे. कोणता? कृषी सखी. मार्च 2026 मध्ये कोणता देश अधिकृतपणे WHO मधून बाहेर पडाला आहे? तर अर्जेंटिना हा देश WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडलेला आहे. कोणता देश? अर्जेंटिना. ऑस्कर 2026च्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट झालेला भारतीय चित्रपट कोणता आहे? होमबाउंड. नेक्स्ट, होर्मुझ समुद्रधुनी संकटामध्ये निर्यातदारांसाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ऑपरेशन रिलीफ. ऑपरेशन रिलीफ ही योजना भारतीय सरकारने होर्मुझ समुद्रधुनी संकटामध्ये निर्यातदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने कोणाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा दिलेला आहे? तर कलिंजर किल्ला. कलिंजर किल्ला याला भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून दर्जा दिलेला आहे. स्टॉकहोम जल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 हा कावेरी मदानी यांना प्रदान करण्यात आला. कोणाला? कावेय मदानी. हे कावेरी मदानी आहे मित्रांनो, चुकलेला आहे तो. कोणत्या राज्याने 19 मार्च 2026 मध्ये आपला 77वा स्थापना दिवस साजरा केला? तर राजस्थान या राज्याने. भारताच्या औद्योगिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर भव्य योजना सुरू करण्यात आली. जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये सलग शीर्षस्थानावर राहणारा देश कोणता बनलेला आहे? तर फिनलँड हा आतापर्यंत 1 नंबरवर राहिलेला आहे. कशात? वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये. KISS ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर नीता अंबानी यांना KISS ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारताचे 94वे ग्रँड मास्टर बनणारे खेळाडू कोण आहेत? तर मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हे भारताचे 94वे ग्रँड मास्टर बनणारे खेळाडू आहेत. कुसुनपूर गावाला कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित करण्यात आले? तर ओडिशा या राज्याचे पहिले स्मार्ट गाव म्हणून कुसुनपूर या गावाला घोषित करण्यात आले. ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे याचं वन बॅटल आफ्टर अनदर. गजपती शासकीय संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच कुठे सापडलेला आहे? तर हा आंध्र प्रदेश येथे सापडलेला आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026च्या पदक तालिकेत भारताचे स्थान कोणते आहे? तर भारताचे स्थान पहिले आहे. उत्तर काय याचं? भारताचे स्थान पहिले आहे. कशामध्ये? तर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये. ज्ञानपीठ सन्मान 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर आर वैरामुथू यांना ज्ञानपीठ सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. फ्रीडम शील्ड हा कोणत्या 2 देशांमधील संयुक्त राष्ट्रीय सराव आहे? तर अमेरिका आणि दक्षिण कोरिया यामधील हा संयुक्त सराव आहे. कोणता? फ्रीडम शील्ड. फ्रीडम शील्ड. चला, तर मित्रांनो धन्यवाद. हे आपलं ॲप आहे. यामध्ये आपण म्हणजे मिशन अधिकारी 360 आपलं ॲप आहे. यामध्ये आपण हे आपलं ॲप आहे मित्रांनो, मिशन अधिकारी 360. यामध्ये आपण 20,000 प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन फ्री ठेवलेले आहेत. यामध्ये MPSC, तलाठी, पोलीस, वनरक्षक आणि इतर जेवढ्याही महाराष्ट्रात परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांचे आतापर्यंत जे झालेले PYQ आणि नवीन पॅटर्ननुसार सर्व प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. आणि हे एकदम फ्री टेस्ट सिरीज ॲप आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही 1 रुपया पण द्यायचं काम पडणार नाही. तर हे नक्की डाउनलोड करा.